कावीळ साथ आटोक्यात आणण्यासाठी लागेल ती मदत करू अशी ग्वाही हातकणंगलेचे नूतन आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी चावरे तालुका हातकणंगले येथे दिली। येथील कावीळ साथ निर्मूलन संदर्भात आयोजित बैठकीत डॉक्टर माने बोलत होते। यावेळी आमदार डॉक्टर माने पुढे म्हणाले की नागरिकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, सर्व सुविधा मोफत आहेत असं सांगून त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून कावीळ साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या। सरपंच उदयसिंह पाटील, उपसरपंच मकरंद बोराडे, ग्रामविकास अधिकारी अनुपमा सिद्धनाळे यांनी गावातील कावीळ रुग्णांची माहिती दिली। जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध पिंपळे म्हणाले, साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गावात सध्या 34 रुग्ण असून नागरिकांनी घाबरू नये, लोकांनी पाणी उकळून थंड करून प्यावं। हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी मुकाशी म्हणाल्या, ग्रामपंचायत आणि प्रबोधन करण्याचं काम सुरू आहे। ग्रामपंचायत स्थापित रुग्णालयातील सुविधांचा उपयोग करून घ्यावा। रक्त चाचण्या मोफत आहेत। यावेळी जिल्हा आरोग्य सहाय्यक संचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी, आरोग्य निरीक्षक कृष्णात मोहिते, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसाद दातार, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे पंकज काळे, निवृत्त पोलीस अधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, विस्तार अधिकारी एस कटारे, NR रामांना, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, वडगाव बाजार समिती सदस्य बीजी बोराडे, पोलीस पाटील दिलीप महाडिक, सुहास राजमाने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमरसिंह शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी अशा सेविका उपस्थित होते। शपथ घेण्यापूर्वीच आमदार ॲक्शन मोडमध्ये। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षातून हातकणंगले मतदारसंघातून डॉक्टर अशोकराव माने विजयी झाले। अद्याप विधानसभा सदस्यत्वाची शपथही घेतलेली नसताना त्यांनी चावरेत कावीळीची साथ सुरू झाल्याचं समजताच सत्काराचे कार्यक्रम रद्द करून थेट चावरेत येऊन ग्रामपंचायत आरोग्य विभागाशी संपर्क साधून मदत करण्याचं काम आश्वासन दिल्यानं आमदार ॲक्शन मोडमध्ये अशी आपसूक चर्चा सुरू झाली आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ।